नमस्कार भावांनो, मी आयुष विषय आपला पुन्हा एकदा स्वागत नव्या अशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो, आज तुम्हाला मी खूप दिवसांनी दिसत असेल, वेगळ्या वेगळ्या चेहऱ्यामध्ये बदलला दिसत असेल. तर कसं झालं भावांनो, बॅकग्राऊंडला खूप कामं चालू होती म्हणून नाही जमलं मला ब्लॉग काढायला. आणि आज खूप बऱ्याच दिवसांनी ब्लॉग काढतोय. आज नवरात्रीचा उत्सव आहे. माझा भाऊ आणि माझी बहीण तिघं चाललोय घाटन देवीला. तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण, तुम्हाला समजेल आम्ही कसं जातो, काय जातो. आणि ज्यांना माहीत नसेल तर घाटन देवी कुठं आली, घाटन देवी कसारा घाटाच्या वरती इगतपुरी जवळ आली. चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. भावांनो, कसं आहेत तुम्ही? हे बघा चालला हो, आता याच्यापर्यंत पोहोचला हो, भातसापर्यंत. हे बघा तानशेत रेल्वे स्टेशन. आता भातसापर्यंत पोहोचलोय आम्ही. आपल्या युट्यूब चॅनलला भावांनो सबस्क्राईब करा. आपल्या युट्यूब चॅनलला भावांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की आमचा ब्लॉग कसा आहे, तुम्हाला आवडतोय की नाही. बस बघा, व्हेज अँड नॉन व्हेज. मग आम्ही व्हेजच खातो. आम्हाला नवरात्री चालू आहे. हे टाकायचं आपण युरिया आपल्या स्कूटीमध्ये, काय माहिती डिझेलच्या गाडी टाकायला असते असं काय भेटलं मला. हाय पब्लिक, नाक तुला जलगाव तुला. चला पब्लिक, घाटन देवी दर्शन घेतो आणि मग परततो लवकरच. भावांनो, तुम्ही आपला ब्लॉग पूर्ण बघा, आज तुम्हाला समजेल. स्किप करू नका. ब्लॉग मध्ये दोन मोठा उचलून मी भावांनो, भाऊ हे करा, हे पत्ता गेला, जुगार गेला. जुगाड केलून मी आतापर्यंत 10,000 घालवले आहेत 5 दिवसामध्ये. काल रात्री तो 10,000 घालून आला येतो. आज तो किती हजार घालून याची गॅरंटी नाही. आता म्हणून जुगार बंद. पब्लिक, जुगार वाईट आहे. जुगार केलू नका, पत्ते केला. चला भावांनो, ब्लॉग एन्जॉय करा. नाक तुला जलगाव तुला. चला घाटन देवी. रोशन ऐक ना, बोल ना. आता आपल्या समोरून जो कपल गेला, तसं मी कधी जाईल रे? काय माहित नाही. तशी माझी वाईफ कशी असेल, कसं आम्ही जाऊ गाडीवर. तू लॉयल गर्ल बघ, एकदम ब्रँड. असं सगळ्यांचं एक स्वप्न असतो का असं गाडीवर जायचं. बरोबर. इथं वेळ कशी आली. आता आम्ही भाऊ आणि बहीण सोबत आहोत. सपोर्ट तुला. तू पुढच्या वेळेस जोड्याने ये. भावा पण ऐक ना, भावा घोड्यावर बस. भावा पुढच्या वर्षी घोड्यावर तू बसणार आहे. सवय मला पुढच्या वर्षी घोड्यावर तू बसणार आहे. घोड्यावर बसून मी जाणार वाडीला. वाडीच्या आणणार. भावांनो, उंबरमालीपर्यंत आपण पोहोचलोय. याच प्रकारे अजून मग जायला वेळ आहे पब्लिक. मग कसारा आहे ना, कसारा जोडला का मग घाटन देवी. ओके पब्लिक, गुड बाय. भावांनो बघा, व्ह्यू बघा भावांनो. अजून घाटात पोहोचलो नाही. भावा, कसं वाटतं तुला कसारामध्ये येऊन? एकदम भारी वाटतं भावा, एकदम भारी. काय करशील? निसर्गाचा आनंद घ्या भावांनो. तुला इथे येऊन काय परत लाईफ परत भेटत नाही. फिरून घ्या, दुनिया फिरून घ्या. भावांना पैसा आज नाही तर उद्या नाही, म्हणून फिरायची मजा घ्या. नाही भरले गेले तर गेले. हा, निसर्ग बघा भावांनो, निसर्गाची मजा बघा, फिलिंग बघा. असं सुंदर अशा रोडवर आम्ही चाललोय. आम्हाला खूप मजा येते भावांनो. भावा, तुला कसं वाटतं इकडे निसर्गाचं वातावरण? वाटतं छान. भावा, तू काय बोलशील? पहिला पैसा कमवा की फिरायला, काय बोलशील तू? पैसा कमवून फिरायला या. बरोबर बोललो भावा. पैसा नाही लाईफ मध्ये काय नाही भावांनो. लक्षात ठेवा शब्द मला. पैशाच्या मागे पळाल, मागं पळा. हो, तुमच्या मागं पळेल. घाटाला सुरुवात झाली आहे. ड्रायव्हर शिफ्ट झालेला आहे. याच प्रकारे 40 किलोमीटर गाडी चालवली आणि आता याच प्रकारे भाव आपला 35 किलोमीटर गाडी चालवेल आणि
आणि बाकी किलोमीटर आगे चालवेल आणि आम्ही ढगात असू. चला भावांनो, 100% आम्ही ढगात असणारच आज. आता आम्ही घाटामध्ये आहेत. घाटाला खूप बोलणे भावांनो. ब्लॉग स्टॉप करतो आम्ही जरा. बघा वाकणीचा रस्ता, रस्त्याचं काम. आता एवढा कोणी वाकणी सणाट आला ना, गेला ऍक्सिडेंट झाला, काय होईल का सांगा? राहील का कोणी कोणाचं काही? भावांनो, याच प्रकारे आपण वरती पोहोचलोय. घाटाच्या वर आपण थोडा फोटोशॉप केलाय, मस्त व्यवस्थित प्रकारचा फोटोशॉप केलाय. भावा स्लो घे गाडी, गाडी स्लो घे. घाटात गाडी स्लो चालवायची भावा, फास्ट चालवायची. भावांनो व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. जाम मजा येते, थंड वाटतं. थंड मजा घ्यायची असेल तर इकडे या. इकडे तुम्हाला माहितीच असेल. आता गाडी लावायला जागा बघतोय. अरे ये ना, ये ना. काय पुढे त्रास देतो आम्हाला? भावा कुठं लावतो गाडी? आम्ही उतरू का? त्या साईडला जायचं का आपण? चल त्या साईडला जाऊ. भावा कुठे पण नाही गाडी लावायची, चांगली त्या साईडला जाऊ. चल आपण ते पुढं आय थिंक क्रॉसिंग येते बघ भावा. इगतपुरी फॉग सिटी. चल भावा क्रॉस कर गाडी. गाडी टाकली असती मार्केटमध्ये, पण नको आपल्याला लगेच जायची आहे ना. कशाला टाइमपास करायचा फुकट, बाजारात गाडी टाकायची. गाडी असे चपरी धंदे करायचे नाही. पण हो त्या साईडला क्रॉसिंग करून जायची आपल्याला. इथे धाब्याची तर गाडी ना कुठेतरी. धाबा कसं सेफ असतो ना मोस्टली. इथे बाईक स्टँड नाही, इथे बाईक पार्क कर त्या साईडला व्यवस्थित. अवनो घाटन देवीला वरती आपण पोहोचलोय. आता या साईडला आपण फोटो शूट वगैरे थोडं केलंय नॉर्मल, जास्त नाही फोटो काढले. या दोघांनी खूप फोटो काढले, त्यांनी खूप मला त्रास दिलाय, जाम फोटो घेतले त्यांनी. आता तुम्हाला यांची स्टेटस दिसेल, इंस्टा आयडी यांचा बघा, यांचे आयडीज बघा. भावा तुझ्या इंस्टा आयडीचा काय नाव आहे? रोशन KKC 491. बापरे. आणि तुझा? हे तुझा युट्यूब पण आहे ना आय थिंक? काहीतरी नाव आहे तुझ्या युट्यूबचं. बापरे डेंजर काम. भावांनो तुम्हाला सांगायचं राहिलं की हा माझा इंस्टाग्राम आय डी पण आहे. इंस्टाग्राम आय डीला जाऊन फॉलो करा, तुम्हाला तिथे माझ्या रोजचे अपडेट्स भेटत जातील. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा इंस्टाग्राम आय डी आहे, ठीक आहे. बघा भावांनो फोटो घ्या. काय करू भावांनो आता मी बोला. पर्सनल फोटोग्राफर मला बाईंनी बनवून ठेवलं.
आता जीव देऊ का मी काय करू भाऊ. बेव आहे भारी पण भावांनो. मागच्या वेळी माथेरानला गेलो होतो त्याच्यासारखंच वाटतं, थोडं नॉर्मल. माथेरानची फिलिंग नाही यायला येणार. हाय ठीकठाक भावांनो. घाटन देवीला आम्ही पोहोचलो. तर तुम्हाला एक सीन दाखवत राहिला. हे बघा लाईन बघा, बापरे ही लाईन बघा. आर्या तुला ही लाईन बघून कसं वाटतंय दादा, तुला कसं वाटतं? छान एकदम. आई माऊ शकतो ना, आई माऊ दर्शन घेण्यासाठी बाई दादा तू पण, दादा तू पण. अरे आर्या आर्या तुझं मोबाईल. अरे तू हे बघ ओढणी गलती खाली. काय सारी जिंदगी आहे दादा. दादा हे तुला काय वाटतं गर्दीला किती टाइम लागेल? अर्धा तास. अर्धा तास लागेल कन्फर्म? कन्फर्म ठीक आहे भावा, तू बोलशील तसं. भावांनो आईचं दर्शन घेऊन जस्ट निघालो आता इथनं आणि बाजारामध्ये चाललोय. बघा गर्दी तर खूपच आहे इथे. हे केस बघ तुझी, केस कलर झाला तुझी रोशनदा, तुझी केस कलर झाल्यात मस्त. अरे तुझी झाल्यात का? आर्याची पण झाल्यात, माझी पण झाली होती भावांनो, मी पुसून घेतली. चला भावांनो भेटतो. हाय पब्लिक, बघा गर्दी किती घाटन देवी मध्ये. खूप गर्दी आहे भावांनो इथे. आम्ही चाललोय. ही आर्या केस घेतीये. आर्याच्या डोक्याला केस आहेत भावांनो, तरी अजून केस घेतीये. बघा केस. आर्या केसांचा केसर बनव आणि खा. खूपच भारी आर्या. याच प्रकारे आम्ही वरती चढलोय. दादा चाललाय वरती स्थानक. दादाला लाईन भेटलेत भावांनो इथे खूप. दादा लाईनींच्यावर चाललाय याच प्रकारे. दादा काय बोलतो, कुठे आहे तो आज? पाणी बघू जरा. चल मग बाबा, तुझी इच्छा आहे ना. पहिला कशा कशा रस्त्यातून जायला लागतो. ही बघा आली हिरोईन. बहीण थकली आहे अशा प्रकारे. चला नाही पालण्यांच्या तरी कोण जाईल? एवढा फॉग भरला, थंडी कमी लागेल का वरतीचं फिरताना? एवढा फॉग मध्ये तरी कोण जाणार रे पालण्यांच्यात? रोशनदा तुझं असेल का पालण्यांच्यात वरती? नाही का? नाही आपण गट्टूला आणायला पाहतो. गट्टू याच्यात तोडून टाकला असं गट्टूने. काय करतो, येतो वरती याच्यात बसायला. हे चला गर्दींच्यात. हा मस्त तुझ्यासाठी काय पण. भावांनो याच प्रकारे आपण बाजारात पोचलोय आतमध्ये. भावांनो हे बघा, हे दोघं बघा काय करतात. एक बघा काय घेते आर्या. अरे शापूर सोडून कुठं आले बघा घाटन देवीला. बघा माझ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा. चल बाबा. आर्या काय घेते? अरे तू काय घेते? कशा गोष्टी घेते, कशा गोष्टी घ्याला. ती शापूर सोडून घाटन देवीला आले. बघा बघा तिचं तोंड बघा. रोशन कुठे चालला? का रे तुझं बोला होतं मला बसायचं नाही. या रस्त्यातून चाललाय का तू? हा अशक्य सुंदर असं रोड. सॉरी बाबा सॉरी. अशक्य सुंदर असा रोड आमच्या समोर आहे. या रोडला बघून आमच्या मनात काहीतरी होतंय. हे रोशनदा थांबत नाही भावांनी. हो काय करू मी? कुठं बसवतो बोल. मला याच्यामध्ये बसायची खूप इच्छा आहे. भावांनो घाटन देवीवरून आता निघतोय. जेवलो थोडा काहीतरी चायनीज खाल्ला. बरोबर नव्हती. इकडे येऊन तुम्ही चायनीज वगैरे नका खाऊ. टेस्ट बरोबर नसते इथे. रोशना टेस्ट होती चायनीजला?
टेस्ट नव्हती. इकडे येऊन तुम्ही चायनीज वगैरे नका खाऊ, टेस्ट नाही बरोबर. तुम्ही डायरेक्ट धाब्यावर थांबा, इथे थांबू नका आतमध्ये, टेस्ट वगैरे नाही बरोबर. स्वच्छंद होत नाही, ऍसिडिटी पकडते पूर्ण. आणि चायनीज खायचा पण असतो, चांगला नसतं. आपण एमर्जन्सी म्हणून खाल्ला. हे रोशन मला जास्त भूक लागली होती. हो मलाच लागली होती. सकाळी 6 वाजता उठला ना तो. चला भावांना मग भेटतो तुम्हाला. भावांनो आता आम्ही कसाऱ्यामध्ये ऑलमोस्ट घाट उतरलोय खाली. आता वाटेवर निघालो आहे शापूर. दादाला बोललो शापूर, दादाला बोललो कसाऱ्यात जा, परत काही खाऊ आणि मग जाऊ. काय नाही रे, कसाऱ्यामध्ये मजा नाही. लोकल आहे, लोकल शापूर आहे ना, आमचं शापूर एकदम ब्रँड आहे. भावांनो आम्ही जस्ट कसाऱ्यावरनं उतरलो आणि इथे 2 मिनिटापुढे आमच्या पुढे बघा इथे इकोचा ऍक्सिडेंट झालेला आहे. इकोचा नंबर बघा, कोणाच्या ओळखीचा असेल तर बघा. जस्ट इथे ऍक्सिडेंट झाला आहे. इको डिवायडरच्या त्या साईडला डायरेक्टली गेली आहे आणि ही टँकर तिकडे खाली घुसली आहे. हार्ड ऍक्सिडेंट झालेला आहे बाबा इथे. आमच्या 2 मिनिटापुढेच आमच्या 2 मिनिटापुढे इको आम्हाला टर्न मारून निघाली होती आणि ते ऍक्सिडेंट झाला इथं. भावांना तुम्ही ती व्हिडिओ ऍक्सिडेंटचे बघितले असेल. इकोचा ऍक्सिडेंट झाला. भावांना झोपलो होतो. भावांना तुम्ही कोणी इकडे कोणी येत असेल भावांना सिरियसली घ्या. थोडं नाही बोलत, सिरियसली घ्या. कोणी तुम्ही इकडे येत असाल तर गाडी स्लो चालवा. ऍक्सिडेंट तुम्ही घरचे कोणी असतात, तुमचे घरचे कोणी असतात, तुम्ही घरी फक्त एकटे नसतात तर तुमचा स्वतःचा विचार 2 मिनिटाची मजा करून नाही जमत ना भावांना. बरोबर आहे. ऍक्सिडेंट झाल्यावर नंतर समजतं काय होतं. गाडी स्लो आहे, तुमच्या स्लो चालवा, जास्त फास्ट वगैरे चालू नका. तुला जळगाव तुला चला बा भावांनो 15-20 मिनिटं डायरेक्ट वाहिनी शापूरला पोहोचलोय कसाऱ्यावरून. विषय हाडला भाई, विषय हाड. वाहिनी केला इथं मी याला उंबर मालिकावर गाडी दिली ना वाहिनी. 15-20 मिनिटं डायरेक्ट शापूरला पोहोचलो कंटिन्यू आणि कम्प्लीट 4 वाजता शापूरला पोहोचलोय. भावांनो जर तुम्हाला कुठं जायचं असेल, टायमर पोहोचायचं असेल तर याला घेऊन जा. नान करते काय पब्लिक, नान करते का पब्लिक, नान करते का पब्लिक. तुला सपोर्ट पाहिजे, सपोर्ट तुझा फक्त सपोर्ट. भावांनो याच प्रकारे शापूरला घरी पोहोचलो आपण. तुम्हाला एक सांगायचं होतं की दररोज आम्हाला ब्लॉग करायला का नाही जमत नाही का. मग तुम्हाला मी रोजचं मला जे डेली लाईफमध्ये होतं ते नाही दाखवायचं ना. मला तुम्हाला असं दाखवायचं की बाहेर कुठं फिरतोय, कसं जातं हे तुम्हाला दाखवायचे. बाहेर व्ह्यू दाखवायचे, घरची व्ह्यू नाही दाखवायची. मला मी डेली लाईफमध्ये काय करतो काय नाही हे नाही दाखवायचं. हे दाखवून काय आहे ते कोणी पण करतं, पण आपल्याला काय दाखवायचं, आपलं कंटेंट काय, बाहेरचं व्ह्यू दाखवणं, मोठं ब्लॉग करतो. तुम्हाला डेली ब्लॉग करायला जमत नाही अशी गोष्ट आहे. काय नाही भावांना, आता एवढंच मला सांगायचं. आपण घरी पोहोचलो, आपल्या व्हिडिओला सपोर्ट द्या भावांना, चॅनलला सपोर्ट द्या, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा भावांना, सपोर्ट करा मराठी माणसाला. पण आपली मराठी भाषा, आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत आपण. चला मग भावांना ब्लॉग एंड करतो. पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. चला मग भावांना बाय.